बरेचदा ना अनेकांना सवय असते की सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी त्याच्यामध्ये मध आणि लिंबाचा रस घालून प्यायचे, कारण की त्यांना छान बारीक व्हायचे किंवा स्वतःची फिगर मेंटेन करायची. पण जर का उन्हाळा आहे, जर का बाहेर खूप जास्त प्रमाणात उकडते, खूप उष्णता वाढलेली आहे, तर अशा वेळी अशा पद्धतीने दिवसाची सुरुवात करणं अजिबात चांगलं ठरणार नाहीये. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उन्हाळ्यामध्ये स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी आणि शरीरातील उष्णता चटदिशी कमी करण्यासाठी दिवसाची सुरुवात नेमकी कशी आणि कोणत्या पेयाने करावी. तर ही व्हिडिओ महत्त्वाची आहे इतर सगळ्याच व्हिडिओप्रमाणे, त्यामुळे संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे. नमस्ते, मी डॉक्टर संजीवनी आणि आज आपण जाणून घेणार आहोत की आपण दिवसाची सुरुवात जरी नेहमी लिंबाचा रस, गरम पाणी आणि मध घालून करत असलो तरी आता का नाही करायची. कारण की मध हीट वाढवतं आणि त्यामुळे दिवसाची जी सुरुवात आहे स्पेसिफिकली उन्हाळ्यात जर का तुम्हाला काही खाऊन करायची असेल तर एक चमचा गुलकंद खा. पण पेयाने तुम्ही दिवसाची सुरुवात करत असाल तर पाण्याच्या पाण्याने करणं अतिशय फायद्याचं ठरणार आहे. मग आता हे पाणी हे जे अतिशय गुणकारी आहे, तुम्हाला शरीर आतून थंड ठेवण्यास आणि शरीरातली उष्णता कमी करण्यास मदत करणार आहे. हे पेय नेमकं बनवायचं कसं. अर्धा ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा धणे रात्री भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर हे जे पाणी आहे ते सकाळी मस्त उकळायचं, गार होऊ द्यायचं, गाळायचं आणि मग ते पाणी प्यायचं. तर गाळून थंड झालेलं असं हे धण्याचं पाणी तुम्हाला अतिशय फायद्याचं आणि गुणकारी ठरणार आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या. तुम्ही उन्हाळा संपल्यानंतर पुन्हा तुमचं जे रुटीनचं पेय आहे लिंबाचा रस, मध आणि गरम पाणी हे सुरू करू शकता. पण ह्या उन्हाळ्यामध्ये धण्याचं पाणी नक्की नक्की प्या आणि मस्त राहा, हेल्दी राहा, स्वतःला थंड ठेवणारे पदार्थ खा. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ती नक्की पहा आणि ही उपयुक्त माहिती आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.